हगवण्यांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या चौंधेंच्या अडचणीमध्ये मात्र आता वाढ झाली आहे। सुयश चौधेंच्या पत्नीची मारहाण केल्याची तक्रार आहे। सुयशसह सासरा आणि दीरा विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुयश चौंधे आणि संकेत चौधे यांचेही नवनवीन कारनामे आता समोर येत आहेत। चौंधे क्रेटा गाडीला लाल दिवा लावून मुळशीमध्ये फिरत होते। लाल दिवा वापरण्यास बंदी असताना सुद्धा गाडीवर मात्र हा गैरवापर करण्यात आलाय। सुनेवर सासू सासरे आणि दिराकडून काळी जादू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा सुद्धा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। मुळशीमध्ये थार गाड्या घेऊन पोलिसांसमोर माज करणारे सुद्धा व्हिडिओ आता समोर येत आहेत। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले। तुषार, आपण पाहतोय की खरं तर ज्या प्रकारे कसपटे कुटुंबियांनी आधी सुद्धा गंभीर आरोप केले होते की वैष्णवीची आत्महत्या नाही ती हत्याच आहे, पुन्हा एकदा त्यांनी तो दावा केलाय। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की यावेळी खरं तर त्यांना फरार होण्यासाठी मदत करणारे चौधे कुटुंबीय आहे त्यांचे सुद्धा नवनवीन कारणामे समोर येतात। काय सविस्तर माहिती आहे दोन्हीबद्दल? दिवसभरची जी आहे त्या खोलीमध्ये आत्महत्या प्रकरणामध्ये जर आपण घडामोडीचा जर पाहिलं गेल्या काही दिवसांमध्ये, तर आता त्याच्या वडिलांनी जी मागणी केली आहे त्या मागणीकडे जर आपण पाहिलं तर वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर हत्याच असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा उच्चार केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्यांनी सरकारी वकील म्हणून काबडिया सर आहेत त्यांची खरं तर मागणी केल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज हगवणे कुटुंबियांची खरं तर पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्यांना आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यानंतर न्यायालयाकडून काय पुढली काय तरतुदी होतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र तिसरी यामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हगवणे कुटुंबियांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यामध्ये इतर जे 5 जण होते त्यांना खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांना कोर्टामध्ये हजर केलं होतं। त्यांना खरं तर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी झाली। त्यांचा जामीन खरं तर कालच झाला। मात्र इतर जे आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे चोंधे असेल, त्यांची चोंधेंची जी गाडी आहे ती खरं तर राजेंद्र हगवणे यांनी वापरली होती। मात्र त्या चोंधेंचा जर पराक्रम जर आपण पाहिले तर गेल्या काही दिवसांचे जे पराक्रम आहेत ते वेगवेगळे असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपूर्वी चोंधेंनी स्वतःच्या आपली जी गाडी आहे त्या गाडीवरती लाल दिवा लावून खरं तर फिरताना हे चोंधे पुढे आले होते आणि आता पिंपरी चिंचवड पोलीस त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई करत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे हेच जे चोंधे आहेत त्यांच्यावरती म्हणजे सासू असेल, सासरे असतील आणि दीर असेल तुषार, मुद्दा लक्षात आला। आगामी काळात या खरं संदर्भात तर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।